शिवनेरी किल्ला, आपली शिवजन्मभूमी. या ऐतिहासिक गडावर पुन्हा एकदा जाण्याचा योग आला, पण यावेळी मात्र आपल्या एस टी बसच्या प्रवासातून. प्रवासाची सांगड अशी काही जुळून आली की चावण किल्ल्याला जाता आलं. पायथ्याला मुक्काम केला, किल्ल्यावर गेलो आणि शेवटी नाणे घाटातील मुसळधार पाऊस आणि धुक्याने वेढलेला घाट. एकूणच काय तर संपूर्ण जुन्नरचं अप्रतिम मान्सून रूप मनसोक्त अनुभवता आलं. चला, या अविस्मरणीय प्रवासाला सुरुवात करूया. शिवाजीनगर ते नारायणगाव आणि नारायणगाव ते जुन्नर असा प्रवास करत शिवजन्मभूमीत मी आलो. शिवनेरी लेणी लांबून का होईना पण पाहता यावी म्हणून शिवनेरी किल्ल्याकडे चालतच निघालो. 3 किलोमीटरचं अंतर. शिवनेरी डोंगराच्या तिन्ही बाजूस खोदलेल्या कोरीव लेणी या ठिकाणाच्या इतिहासाला 2000 वर्ष मागे घेऊन जातात. साखळदंडाच्या मार्गाकडे जाणारा इथूनच रस्ता आहे. मी एकटाच आहे त्यामुळे मी जात नाही आहे. मधल्या भागामध्ये जसं बघू शकतो भरपूर घनदाट जंगल दिसतं आहे. गुहा मला स्पष्ट दिसत आहेत. भरपूर जास्त गुहा आहे तिथे, तेही डोंगराच्या एकदम मध्यभागी. आणि हा इथे तो कातळ कोडून तयार केलेला साखळदंडाचा मार्ग मला रेलिंग स्पष्ट दिसते तिथे. आणि त्याच्या ह्या बाजूला देखील काही गुहा आहेत. या लेणी मला पाहता याव्या म्हणून मी चालत आलो. नाहीतर कुसूर गावाची आपण जर एस टी पकडली तर आपण थोडं आणखीन 2-1 किलोमीटर अंतर कमी होईल शिवनेरी किल्ल्याच्या महादरवाजाकडे जाण्यासाठी. कुसूर गावाच्या आधी दत्त मंदिरापासून वाट वर किल्ल्याच्या दिशेने वळते. दहा मिनिटांचं चालणं आणि काही पायऱ्या चढलो की महादरवाजा आला. गडाचा हा प्रथम दरवाजा 2 बुरुजांनी मजबूत केलेला आहे. आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी 2 खोल्या व तटबंदीच्या वरील बाजूस जाता येतं, जेथून आजूबाजूच्या भागाचे विहंगम दृश्य पाहायला मिळालं. थोड्याच अंतरावर गणेश दरवाजा आहे. या प्रवेशद्वाराला देखील 2 बुरुज असून आतील बाजूने वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. कमानीवर 2 लहान मिनार व दरवाजाच्या वर शरभ कोरलेले दिसतात. जवळच पीर दरवाजा आहे. या दरवाजाच्या मधल्या कमानीतून प्रवेशद्वार असून दोन्ही बाजूस अलंकृत कमानी व त्यामध्ये दिवे ठेवण्यासाठी कोनाडे आहेत. तसेच बाहेरून समतल दिसणाऱ्या छताची रचना आतून पाहिल्यास त्यात 3 घुमट दिसतात. येथून पुढे थोडा चढ आहे, जिथं आताच्या बांधीव पायऱ्या तसेच जुन्या कातळकोरी पायऱ्या पाहायला मिळाल्या. थोड्या वेळाने आजूबाजूचा भाग पाहत होतो. सुंदर नजाऱ्यासोबतच पावसाचे संकेत वाटत होते. शत्रूंपासून संरक्षित एका भिंतीच्या मागे लपलेला हा आहे हत्ती दरवाजा. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी खोल्या असून छतावर जाण्यासाठी जिना आहे. जवळच कातळात खोदलेल्या प्रचंड मोठ्या पाण्याच्या टाक्या दिसतात. पावसाला सुरुवात झाली आहे. आता 4 वाजून गेलेत. बघू. येथून सरळ मार्ग शिवाई मंदिराकडं तर पायऱ्या मेना दरवाजाकडे घेऊन जातात. शिवाईचा आशीर्वाद घेण्यासाठी निघालो. एका सुंदर कोरीव प्रवेशद्वारातून मंदिराकडे आलो. लाकडी सभामंडप आणि आयताकृती गर्भगृहात देवीची तांदळा आणि महिषासूर मर्दिनी रूपातील मूर्ती आहे. शिवाई देवीच्या मंदिरामागेच ह्या लेण्यांचा पूर्ण एक समूह आहे. अतिशय सुंदर आहेत. शिवाई देवीच्या मंदिराजवळ आहे. देवीचं दर्शन घेतलं. थोडा वेळ तिथेच बसलो होतो आणि हा प्रश्न नक्कीच येत होता की
इथून पुढे ज्या लेण्या आहेत त्या पाहावे, किल्ल्यावर जावं. आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत. तर निर्णय घेतला की मी महाराजांच्या जन्मस्थळाकडे जाईल. लेण्या पाहण्यासाठी साखळदंडा मार्गाने पुन्हा एकदा येईल. तब्बल 2017 ते 18मध्ये काहीतरी मी आलो होतो. 7-8 वर्षांनी येतो आहे. तर मला जन्मस्थळापर्यंत जाऊन तिथे थोडा वेळ घालवायचा आहे. त्यामुळे मी किल्ल्यावरच जाईल. लेणी पाहण्यासाठी पुन्हा नक्की येईल. 2 समांतर भिंती, बुरुज, आत लहान कक्ष अशी एकूणच रचना असलेला हा मेना दरवाजा. किल्ल्याचा 7वा आणि अंतिम दरवाजा म्हणजे कुलूप दरवाजा. फायनली गडावर पोहोचलो आहे. हा अंबारखाना किंवा धान्य कोठार. या आयताकृती इमारतीमध्ये 3 भाग आहेत, ज्यात 7 उपविभाग दिसतात. तब्बल 32 खांबांवर याचं घुमटागार छत आधारलेलं. अंबरखान्याच्या परिसरात अनेक वास्तूंचे अवशेष दिसले. काय सुंदर तळ आहे हे. विविध रंगाची ही फुलं ते फुलली आहेत. अतिशय सुंदर. गडाच्या कोणत्याही भागातून कुठल्याही ठिकाणी पहा, एवढं सुंदर चित्र आपल्याला पाहायला मिळतं. खाली शेतांचं, गावांचं, छोटे बंधाऱ्यांपासून तर तळी ते धरणं काय नाही आहे. तर मला तिथे अगदी समोर जायचं आहे, गडाच्या त्या टोकाला जिथे आपल्याला जन्मस्थळाची आपल्याला इमारत इथून दिसते. आता 5 वाजलेत. बघू आपल्याला किती वेळ लागतो तिथे, आणि रात्र होण्या अगोदर मला पुन्हा खाली देखील उतरायचं आहे. तर या सुंदर अशा मार्गाने, पर्यटकांची वर्दळ नसलेल्या या मार्गाने मी किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी आलो आहे. तर इथे पुढे काही कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे असल्याचे दिसत आहे. इथून पुढे आता निघण्याचा मार्ग मी बघतो. मी ह्याआधी कधी इथे आलो नाही आहे. आपल्याला पुढे जन्मस्थळाकडे जायचं आहे, किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला. येथे ईदगा आणि जवळच महादेव कोळी चौतरा आहे. हा चौतरा मुघल बादशाह शहाजहां याने केलेल्या नरसंहाराची आठवण करून देतो, ज्यात 1500हून अधिक शूर कोळीवीरांनी बलिदान दिले. येथे शिलालेख देखील पाहायला मिळतो. फायनली मार्ग आता खाली उतरतोय. आपल्याला बदामी तलाव आणि जन्मस्थळ अगदी समोर दिसतंय. चला उतरतो मी. पुन्हा खालच्या वाटेला आलो आहे. इथे पुष्कळ पाण्याच्या टाक्या दिसत आहेत. हा मार्ग पुढे असा जन्मस्थळाकडे जातोय. श्री छत्रपती बाळराजे शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा येथे सुंदर पुतळा आहे. जवळच दगडी कमानी मस्जिद. या पूर्वाभिमुख वास्तूत एक मोठी खोली असून त्यात प्रार्थनेसाठी मेहराब आहे. हे आहे शिवजन्मस्थान. काळ्या पाषाणात बांधलेल्या या घडीव दगडी वास्तूत 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या वास्तूमध्ये तळमजल्यावर एक लहान खोली असून अरुंद जिन्याने पहिल्या मजल्यावर बैठकीच्या खोलीकडे जाता येतं. शिवजन्मस्थानाच्या दोन्ही बाजूला अनेक वास्तूंचे अवशेष देखील दिसतात. दगडी बांधणीचे हे बदामी टाके, ज्यात समोरच्या भिंतीत 2 कमानी आणि मध्यभागी पाण्याची पातळी तपासण्यासाठी स्तंभ दिसतो. आता शेवटचं एक ठिकाण पाहणार आहे मी, ते म्हणजे कडेलोट पॉईंट. त्याच ठिकाणी मी जातोय. किल्ल्याच्या उत्तरेकडील हे टोक मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्यांना कडेलोट करण्यासाठी वापरले जात असे. संपूर्ण जुन्नरचं सुंदर दृश्य इथून पाहता येतं. काही वेळ शिवजन्मस्थानी थांबलो. अंधार पडत चालल्याने लोकांची वर्दळ कमी झाली होती. तर माझा गड पाहून झाला आहे. माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न केला आहे. जवळपास सर्व ठिकाणे झाली देखील आहेत. तर काय राहिलं असेल तर ते लेणी, आणि ते मी स्वतःहूनच नाही गेलो. तर पुष्कळ लेणे साखळदंडाच्या मार्गावर लागतात, आणि काही एक आपल्या शिवाई देवी मंदिराच्या
मागच्या बाजूचा आहे. तर पुन्हा नक्कीच येईल आणि अशा भरपूर भेटी मी ह्या गडाला देतच राहणार आहे. ही माझी दुसरी वेळ आहे, अजून भरपूर वेळा यायचं आहे. ते लेणी एक निमित्त आहेच, पण अजून साखळदंडाचा मार्ग आहे. अशा भरपूर गोष्टी पुन्हा पुन्हा अनुभवायच्या आहेत आणि गडावर यायचं आहे. तर अंधार व्हायला थोडासा वेळ आहे, त्या अगोदर मला पुन्हा खाली उतरायचं आहे आणि मग पुढचा मार्ग कसा राहील तो अजून डिसाईड करायचा. मला माहीत नाही मी पुढे काय करणार आहे. तर बघू, आज शनिवार आहे, रविवारचा दिवस देखील आहे. तर आज कुठे स्टे करता आला तर मग उद्या काही करेल मी आणि मग परतीच्या मार्गाला लागेल. आणि आज स्टे नाही करता आला तर मग घरीच जावं लागेल. समोरील सिंडोळा किल्ला आहे असे मला वाटतं आहे, मी शुअर नाही आहे. बाकी ह्या बाजूला धरणाचा काही भाग दिसतो आहे आणि त्याच्याच आजूबाजूला पुढे आपले निमगिरी, हनुमानगड, हडसर, सावण आणि शेवटी मग जीवधन, नाणेघाट ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण हे सगळं त्या डोंगराच्या मागे आहे, धरणाच्या पलीकडे आजूबाजूला असं आहे. सो वातावरण स्वच्छ नाही आहे पण छान आहे. जे काही व्ह्यू दिसतोय तो अतिशय सुंदर आहे, मस्त आहे. 7 वाजलेत. आता मी खालून दुसऱ्या दरवाजापाशी पोहोचेल आणि मग आपण पूर्ण खाली उतरून मग मला पुन्हा चालत जुन्नरपर्यंत जायचं आहे किंवा काही लिफ्ट वगैरे भेटली तर. आणि मग तिथून पुढे बघतो मी काय करता येईल. कॉल करून बघणार आहे मी घाटघरला किंवा चावणला, जिथला माझ्याकडे कॉन्टॅक्ट आहे, की तिथे येता येईल का, बस आहे का, नाहीतर मग पुन्हा पुण्याला जावं लागेल. तर चावण फाटा येथे उतरल्यानंतर थोड्या वेळाने मला मारुती दादा घ्यायला आले. त्या अगोदर 2 वेळा मी इथे मुक्काम केलेला आहे, ही 3री वेळ आहे. आणि सहज मी शिवनेरी किल्ल्यावरून खाली उतरलं, त्यांना फोन केला. ते म्हणले आलात तरी चालेल, फक्त एक शेवटची बस आहे ती बघा भेटते का. तर जळवंडी बस होती जी शिरूरहून आली होती, तर शिरूर जळवंडी अशी ती बस होती आणि ती आजच नेमकी उशिरा आली. ती सहसा 7, 7:15 येते आणि मी 7:30च्या आसपास पोहोचलो असेल जुन्नर बस स्टँडला आणि बस अजून यायची होती. ती बरीच उशिरा आली, 8:20च्या जवळपास काहीतरी आली. मी 8:50ला त्या बसने चावण फाटा येथे आलो. त्यानंतर मारुतीदादा मग मला घ्यायला आले आणि मी त्यांच्या या हॉटेल प्रसन्नगड येथे आलो आणि आता जेवण केलं. म्हणून मस्त त्यांनी त्यांच्या हाताने जेवण बनवलेलं होतं, खाल्लं. आता मी झोपायच्या तयारीत आहे, झोपणार आहे. सकाळी उठून विचार करतोय सावंड गडावर जाऊ, पुष्करणी मला विशेष तिथे जायचं आहे, माझी इच्छा आहे. तर पुष्करणीला जाईन मी आणि मग आपण नाणेघाटला निघणार. सुप्रभात. खूप छान गेली रात्र आणि सकाळी 7च्या आसपास मी उठून सर्व काय आवरून चहा, नाश्ता, आंघोळ सर्व काय झालं आहे आणि आता हा आपला चावण किल्ल्याच्या दिशेने निघालो आहे. किल्ल्याला ह्या अगोदरही मी 2 वेळा येऊन गेलेलो आहे, त्यामुळं पूर्ण किल्ला नाही, पण मला पुष्करणीपर्यंत जायचं आहे. तर पुष्करणीला भेट देऊन मग पुन्हा खाली उतरणार आहे आणि 10, 10:15ला आपल्याला इथून मग घाटघरला निघायचं आहे. तर 10पर्यंत मी पुन्हा पायथी देखील यायचं आहे मला. महादेवाचा डोंगर आणि याच्या पायथीच कुकडेश्वराचं एक सुंदर मंदिर आहे. ह्या पायऱ्या बिना रेलिंगच्या थरारक झाला असता ट्रेक. शेवटच्या ह्या पायऱ्या वाटतात तेवढ्या सोप्या नाही. त्याचं कारण असं की उंच आहेत भरपूर आणि एकदम जास्त चढ असलेले आहेत. गडाचा हा मुख्य दरवाजा, मला अक्षरशः तिथे थांबता देखील नाही आलं, एवढा जोराचा वारा सुटला आहे. गेल्या 2 वेळामध्ये ह्या वाऱ्याचा अनुभव नव्हता घेतला. पावसाळ्यातील येथील सोसाट्याचा वारा खरंच अतिशय जोरात आहे. गवत अतिशय जास्त वाढलंय, माझ्या उंचीपेक्षाही जास्त.
गवत एवढं जास्त वाढलेलं आहे की जसं जसं पुढे जातो तसाच मार्ग दिसतोय, असा मार्ग दिसत देखील नाही आहे. हे इथेच पुष्करणी आहे, मला तिथपर्यंत जायचं आहे. आणि हा खेळ बघा गवतांचा. फायनली पुष्करणीपाशी पोहोचलोय. तुडुंब पाण्याने भरली आहे. प्रत्येक किल्ला वेगवेगळ्या हंगामात किती वेगळा भासतो ना. उन्हाळ्यातलं इथलं चित्र मी पाहिलंय तेही दोनदा. काही दिसत नाही, पूर्ण एकदम बॅरन लँड असल्यासारखं वाटतं. आणि आता बघा मार्ग देखील कळत नाहीये कुठे काय जायचं. एवढं गवत उगवलेलं आहे 10-10 फुटापर्यंतचं. पावसाला सुरू झाले आहे. पुष्करणी पाहिले मी आणि मी मार्गी फिरतोय माघारी. तर पुन्हा पायथी उतरलोय. चावणशी ही फार छोटीशी सफर होती, तर फार वेगळं होतं आणि मला ते फार आवडतं. वेगवेगळ्या हंगामात एकाच ठिकाणी पण वेगवेगळ्या हंगामात किंवा वेगवेगळ्या गावातून जाता आलं तर वेगवेगळ्या मार्गाने. तर आता पुन्हा पायथी आलो आहे. आता 9:45 वाजलेत. 10 वाजेपर्यंत मला पूर्ण चावण फाटा इथे पोचायचं आहे. तिथून मग आपल्याला घाटघरची बस येते 10-10:30च्या आसपास. तर घाटघर गावात पोहोचलो. हेच मागे जे दिसतंय ते घाटघर गाव आहे. तर खरं तर फाट्यावर उतरलं तरी चालेल, जिथून पुढे मग आपण सरळ सरळ नाणेघाटाकडे जाऊ शकता. पण मी अगोदर कधी घाटघर गावात आलो नव्हतो आणि इथूनच आपला जीवदानचा जो जुन्नर दरवाजाचा मार्ग आहे तो त्या बाजूला आहे. तर जस्ट यायचं होतं म्हणून आलो. इथून ती एस टी परत फिरली आणि परत त्या फाट्यावर येईल, घाटघर फाट्यावर, आणि मग पुन्हा जाईल ती जुन्नरला. तर शेवटची एस टी मला 4:30 वाजता असं त्यांनी सांगितलं. जो ड्रायव्हरला विचारलं होतं मी, तर 4:30च्या आधी मला इथलं सर्व आटपून परत त्या घाटघर फाटा येथे येऊन थांबायचं आहे. म्हणजे परत थोडंसं 2-3 किलोमीटर चालत यावं लागेल जर नाणेघाटापासून येतोय तर. आणि मग मला जुन्नरची ती एस टी पकडून मग मी परतीच्या मार्गाला लागू शकतो. तर फार छान आहे. गाव थोडं मागं सुटलं आहे. हा असा इथला सुंदरसा परिसर आहे. नाणेघाटच्या दिशेने मी जातोय आणि जीवदान अगदीच म्हणजे इथेच आहे. हा पूर्ण ह्या बाजूला थोडा वेळ आधी काहीसा भाग दिसत होतो, आता पूर्णपणे तो धुक्यामध्ये गेलेला आहे. पुढे नाणेघाटाचा परिसर देखील धुक्यात दिसतोय मला. तर पोचून एक 10 मिनिटात मी पोचेल. तर मी थेट नाणेघाटाकडे नव्हतो जाणार, कारण 12:30 वाजत आले आहेत. मी जेवणाची एका ठिकाणी व्यवस्था केली आहे, ते तिकडे जायचं होतं आणि ते जरासं आतमध्ये होतं म्हणजे जीवदानच्या दिशेने. तर मी थोडंसं रोडनी सरळ सरळ नाणेघाटाकडनं जातं ते जरा लांब पडलं असतं, म्हणून मी जरा शेतातून गवतातून मार्ग काढत, म्हणजे रस्ता आहे पण थोडे ओढ्यांना जरासं जास्त पाणी असल्यामुळे थोडं अवघडीचं वाटलं, पण रस्ता आहे. तर तसंच मी डायरेक्शन क्लिअर होते मला कुठं जायचं आहे, त्यामुळे मी आलो आहे. तर हा आपल्याला त्या बाजूला दिसतोय तो नानाचा अंगठा दिसतोय इथे, आणि इथेच एक ते हॉटेल आहे करण हॉटेल करून, तिथे मी जातो आहे. आणि अगदीच मागे ह्या बाजूला आपला जीवदान किल्ला अर्ध्याच्या वर भाग धुक्यामध्ये पूर्ण गेलेला आहे. नानाचा अंगठा तरी आता पूर्ण स्पष्ट दिसतोय. तर मी आता पहिलं जेवून घेणार आहे. रिव्हर्स वॉटरफॉलकडे जात होतो. एवढा प्रचंड जोराचा वारा सुटला होता की विचारू नका. म्हणजे आपोआप पाय वळायला लागलेली, एका दिशेला खिचून जात होतो मी त्यामुळे. आणि पाऊसही खूप जोरात होता, म्हणजे लिटरली ती लागत होती मला जोर. तर एकदम जवळ गेलो होतो रिव्हर्स वॉटरफॉलच्या, पण काहीच करत नाही पूर्ण ठिकाणी. ते म्हणलं ठीक आहे यावेळेस स्किप करूया. तर रिव्हर्स वॉटरफॉलकडे नाही गेलो मी, पण ह्या अगोदरचं आलेलं आहे एखादी क्लिप या व्हिडिओमध्ये खूप सुंदर आहे. हो, आता आपण जाऊ नाणेघाट लेनिंगकडे.
जवळपास 3-1 किलोमीटर चाललो असेल मी. आणि आता घाटघर हे त्या बाजूला जे गाव आहे ते घाटघर आहे. आणि त्याच्याच थोडंसं पुढे घाटघर फाटा आहे, तिथून मला एस टी भेटणार आहे. 4:30च्या आसपास काहीतरी येणार आहे. तर 3-1 किलोमीटर चाललो, अजून अर्धा 1 किलोमीटर बाकी आहे आणि मग परतीचा प्रवास. व्ह्यू अतिशय छान आहे, मस्त वाटतं आहे चालायला देखील, म्हणजे कंटाळा येत नाही आहे. आजूबाजूला हे पूर्ण हिरवंगार शेत आहेत, भात लावलेला दिसतो आहे सर्व ठिकाणी. चावण किल्ला मला इथून दिसतो आहे, त्यावर थोडासा प्रकाश पडला आहे, ऊन पडल्यासारखं दिसतं आहे, त्यामुळे स्पष्ट दिसून येतं आहे.